श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. देव तुम्हाला आज वचन देत आहे. आजचा हा पवित्र मंत्र ऐकला तर तुमची कितीही मोठी इच्छा असू दे 100% पूर्ण होऊ शकते. माझी स्वामी भक्तांना विनंती आहे की तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. जर विश्वास नसेल तर आत्ताच हा व्हिडिओ स्किप करा. तुम्हाला वाटत असेल की देवाचे नाव घेताना काय होते, तुम्हाला या सर्व गोष्टी खोट्या वाटत असतील आणि तुम्ही जर या मंत्राकडे दुर्लक्ष केले आणि हा मंत्र श्रद्धेने ऐकला नाही आणि येणाऱ्या संकटात स्वामींना तुम्ही हाक मारली तर तुमची काय चूक झाली हे तुम्हाला समजेल. भक्तांनो, स्वामींचे मंत्र हे अतिशय शक्तिशाली मंत्र असतात. स्वामींच्या मंत्राप्रमाणे स्वामींच्या लीलाही खूप प्रभावी असतात. स्वामींचा एक छोटासा प्रसंग ऐकूनच आपण मंत्राला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट गावी आल्यावर जर प्रथम सेवा कोणाकडून घेतली असेल तर ती चोळप्पा यांच्याकडूनच. 3 दिवसाच्या निरशनानंतर प्रथम अन्न भक्षण केले असेल तर ते चोळप्पा यांच्याकडचेच. एवढी मोठी गुरुकृपा महाराजांची चोळप्पावर होती. एकदा चोळप्पाच्या घरी हरभरे भरडून त्याची डाळ करून रांजणात भरून ठेवली होती. लवकरच येणाऱ्या सणासाठी पुरणपोळी करायची होती. ते रांजण स्वयंपाकखोलीत ठेवले होते. घरामध्ये कोणी नसताना स्वयंपाकघरातील डाळ सुपामध्ये काढून चोळप्पाच्या गाईच्या गोठ्यात असलेल्या गाईस महाराजांनी नेहमी खाऊ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे रांजणातील सर्व डाळ संपली व शेवटी ज्यावेळी सुपामध्ये डाळ घेऊन महाराज गेले तेव्हा चोळप्पाच्या पत्नीने सूप हिसकावून घेतले व महाराजांकडे पाहत म्हणाली, हे काय करता महाराज? महाराज म्हणाले, माझी कपिला गाय उपाशी आहे म्हणून खाऊ घालत आहे. नंतर चोळप्पाच्या पत्नीने महाराजांना जेवणासाठी ताट भरून दिले. ते भरलेले ताटही महाराजांनी त्या गायीस खाऊ घातले आणि म्हणाले की आता माझे पोट भरले आहे. चोळप्पा फारच दरिद्री व कर्जबाजारी होता. एके दिवशी चोळप्पाच्या पत्नीने पैशांची व्यवस्था करा असे म्हणू लागली व ती स्वयंपाकाची व्यवस्था करण्यासाठी अंगणातील तोडलेली लाकडे घेण्यासाठी गेली. लाकडे गोळा करीत असताना त्याखाली असलेल्या मोठ्या विंचूने तिच्या उजव्या हाताला डंक मारला. त्यामुळे चोळप्पाच्या पत्नीला वेदना होऊ लागल्या. ती सारखी हात झटकत होती व रडत होती. तिचे रडणे ऐकून चोळप्पा तिच्याजवळ आला. चौकशी करता त्याच्या पत्नीस विंचू चावल्याचे कळाले. सारखा महाराजांचा धावा ती करू लागली. महाराज मला वाचवा, मला वाचवा असे म्हणू लागली. त्यावेळी महाराज तेथे पलंगावर निजले होते. त्यांनी ताबडतोब चोळप्पाच्या हातात आपल्या वाहना काढून दिल्या व वाहनामध्ये विंचू चावलेला हात घालावयास सांगितले. तिने असे केल्याबरोबर हाताचा ठणका ताबडतोब निघून गेला. तेव्हा तिला बरे वाटू लागले. त्यामुळे चोळप्पाच्या पत्नीस महाराज खरेच दिव्य पुरुष वाटू लागले. त्यावेळी ती शरण जाऊन त्यांची सेवा करू लागली. स्वामी भक्त हो, आपण स्वामींचा प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आत्ता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: ओम श्री स्वामी भक्त सिद्धिदायकाय नमः. 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 ओम श्री स्वामी
भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः।
ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी
भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः। ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः।
ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः. ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः. ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः. ओम श्री स्वामी भक्तसिद्धिदायकाय नमः.